नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे दिशा आणि मम्मी रेसिपी. तर छानसा मी आज सुंदर असा ड्रेस घातलेला आहे. तर हा सगळ्यांना ना इतका आवडला. मागच्या वेळेस आहे ना मला हा यांनी घेतलाय, बर्थडे होता ना तेव्हा घेतला होता. तर छान असा मी ड्रेस घातला आहे. तर मम्मीला जायचं आहे फिरायला. मम्मी उद्या निघणार आहे रात्री. मम्मीची ना दुसऱ्या दिवशी परवा म्हणजे फ्लाईट आहे मम्मीची सकाळी. तर मम्मीला रात्रीच निघायचं आहे 12 वाजता. तर मम्मी कुठे चाललेली आहे, मम्मी कुठे जाणार आहे, तर ते उद्या तुम्हाला समजेलच. पण आता मी नाही सांगणार, ते सरप्राईज आहे. तर कोण कोण जाणार आहे तेही कळेल. तर आज म्हटलं आज दिवसभर आहे ना खूप दगदग चालू होती. आता आम्ही जोडीला पण जाऊन आलो. मी एक तिथे ना छोटा व्हिडिओ काढला, पण तिथे जास्त अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं. मम्मीने थोडंफार परत शॉपिंग केली. थोडेसे टॉप वगैरे घेतले. मम्मीला ना थोडंसं टॉप घ्यायचे होते, प्लाझो घ्यायची होती. परत मी पण सांगितलं थोडंसं त्याला बर्थडेला ना मी कपडेच नव्हते घेतले. तर त्याला पण टी शर्ट्स पॅन्ट्स काय त्याला जीन्स घ्यायचं होतं आणि ते घेतलं. आणि त्याचाही शूज घ्यायचे होते त्याला. तर मग थोडीशी बरीचशी शॉपिंग झाली. दिवसभर आम्ही पॅकिंग, परत बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्या. म्हणजे बॅग पण काढल्या, सगळ्या पॅकिंग झाली आता. मग काय खायला न्यायचं किंवा काय थोडं स्नॅक वगैरे. तर तीच धावपळ चालू होती, आज दिवसभर चालू होती. जाम झाली आज मी. पण म्हटलं चला आज काहीतरी ना आपण मग मी आता वाजले आहे 7. तर म्हटलं चला आता छानसं आता काहीतरी आपण माझ्या एक सहज यांना विचारलं आपण काय बनवू आज. तर यांनी मला सांगितलं तुझ्या मनाने आज कर काहीतरी. तर मग मला असंच एक क्लिक झालं, म्हटलं चला आपण तुम्हाला माहित असेल आपण फ्लावर खालीच असेल बरेचसे. तर एक ब्रोकलीन असतो, फ्लावर खातोच, तर मी आज बनवणार आहे ब्रोकलीन. तर ही ग्रीन कलरची असते. तर बऱ्याच जणांना माहित असेल, तर मला आणि यांना खूप आवडते ही भाजी ब्रोकलीची. म्हणजे बघा की सुंदर अशी हिरवीगार आणलेली आहे बघा यांनी. हे बघा, बघा किती छान आहे, एकदम मस्त आहे. तर ना ही साधारण 20-30 रुपयाला भेटते, काही जास्त महाग नाही. तर आज मी हीच बनवणार आहे. तर माझ्या पद्धतीने. तर बरेच जण कोणी ग्रेव्ही करत असेल, कोणी किंवा मग सुकी करत असेल, मशरूम टाकतात त्याच्यात जर हवे असेल तर. आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या म्हणजे काय अजून त्याच्यात ऍड करायची असेल तर करतात. तर आज ही माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे. सहज मी माझ्या मनाने, मी एकदा आणली होती यांनी ती, सहज माझ्या मनाने मी करून बघितली तर इतकी इतकी सुंदर झाली होती. म्हणजे आम्ही चाटून खाल्ली, चाटून पुसून खाल्ली. त्याच्यावर भात, जिरा राईस सुक्या भाजीसोबत इतका भारी लागतो. तर तो पण बनवला होता. तर आता भात झालेला आहे, चपात्या झालेल्या आहे. म्हटलं छान आता आपण भाजी आपण करायचीच आहे आपल्याला ब्रोकली. तर म्हटलं चला आपण ती तुमच्यासोबत शेअर करेल. तर उद्या मी अजून तुम्हाला छान छान व्हिडिओ दिसेल, मम्मी दिसेल, मम्मीचा लुक कसा राहील, मम्मीची काय धावपळ चालू आहे ती उद्या मी तुम्हाला दाखवेलच. तर ब्रोकलीनसाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य, तर ते आता मी दाखवते तुम्हाला. साठी लागणारं साहित्य बऱ्याचशा जणांची वेगळी काय पद्धत असेल. तर मी हा लसूण घेतलेला आहे, इकडे अद्रक आहे, इकडे ही कोथिंबीर आहे, इकडे कांदे आहे. कांदे एवढे लागणार नाही पण मी घेतले. बटाटे आहे, टमाटर आहे. मी सकाळीच याला वापरला होता, अर्धा डब्यात बंद करून ठेवला होता, तो घेतला. लागला तर घेऊ म्हटलं अजून एक्स्ट्रा. आणि ही आहे ब्रोकली. तर आता ही आपण कापायला घेऊ. इकडे पाणी आहे. तर ना मी आपली जी नॉर्मल फ्लावर करतो ना आपण, ती पण ना मी थोडीशी पाण्यातून काढून टाकते, कारण की मला खूप भीती वाटते किंवा असे आळी किंवा काय आलं किंवा काय किडकिड याच्यात आपल्या गरम पाण्यात निघून जातं नाही का, टेन्शन नाही राहत. तर मी थोडंसं ते जरा वाफूनच घेते. तर तुम्ही करतात का ब्रोकली, तुमची पद्धत काय आहे तर नक्की सांगा मला. तर आता आपण ब्रोकली कापून घेऊ. कशी कापायची मी दाखवते. मी त्या दिवशी केली होती, इतकी सुंदर झाली होती. यांना मग हे मला बोलले का ग तू दाखवलं का ब्रोकली, ही दाखवली होती का. म्हटलं नाही अहो, ही आपली काही रेसिपी झाली नाही अजून. तर मला नक्की म्हटलं वेळ भेटला किंवा आपल्याला छान ब्रोकली भेटलीच. इथे आम्ही शॉपवर पण ठेवलेली आहे, भरपूर जण घेऊन जातात. तर हे वेगवेगळ्या भाजीपाला नेत असतात. एकदम बारीक पण नाही कापायची, कारण की ना ती दिसली पण पाहिजे नाही तर चिणगण एकदम. जर अशा आपण ठेवली ना तर ती ना थोडीशी जरा नरम नरम होते, म्हणून मोठी साईज ठेवायची. माझी ब्रोकली छान मस्त आहे बघा, कापून घेतली मी, एकाच साईज ठेवली सगळी. हे बघा एवढी झाली, छान झाली, मस्त वाटते, एकदम हिरवीगार अशी.
तर इकडे पाणी पण गरम झालेलं आहे. तर इकडे आता मी हे पाण्यात टाकते. थोडं नॉर्मल उकळून घेते तिला, म्हणजे वाफवून नाही का, काय असेल कीड वगैरे निघून जाईल. मी दाखवते तुम्हाला. नॉर्मल थोडीशी वाफवून घ्यायची फक्त. तोपर्यंत आपण आता इकडे बटाटे कापूया. दाखवते तुम्हाला. बटाटा बटाटा मी पहिले ना जेव्हा करायची ना तेव्हा मी एक एक असा एक एक फोडी ठेवायची. त्याने ना खूप छान असं दिसायलाही दिसतं. तर आता ना थोडं फक्त पातळ अशी थोडं पातळ करून घेते. हे बघा, काही नाही, शिजून जातात ते भाजीमध्ये. ते सगळं कापून घ्यायचे आपल्याला. हे पण थोडं वाफवून घेते. मी बटाटे पण टाकले होते, थोडंसं ते पण टाकून घेतले. आणि आपली फ्लावर पण छान अशी वाफवून घेतली. आता ही साईडला मी ठेवते, काढून ठेवले त्या साईडला. आता आपण कांदा कापून घेऊ. काही नाही, आपल्याला दिसताना एवढं खूप दिसते आणि एकदम जेव्हा आपण वाफून घेतो ना, तर बघा एवढीच होऊन जाते. म्हणून मी पूर्णच घेतली. यांना पण खूप आवडते, साईला नाही आवडत एवढी. तर हा कांदा आता कसा कापायचा, हा लांब कापायचा आपल्याला, बारीक नाही कापायचा आहे. असं लांब पातळ अशा स्लाइस करून घ्यायचे आहे. तीन दिवसापासून आहे ना, तुम्हाला सांगते, 2 दिवसापासून इतकी धडपड, इतकी धावपळ चालू आहे. व्हिडिओ काढायलाच होत नाहीये. कारण की ना मम्मीची पॅकिंग, बाहेर जाणं येणं, थोडंसं जरा धावपळ चालू आहे. म्हणून 2 दिवसापासून नाही आला आपला व्हिडिओ. तर त्याच्यासाठी खरंच सॉरी. मला पण आपल्याला असंच बारीक कापून घ्यायचं आहे, एकदम पातळ. कांदा झाला. आता आपण टमाटर घेऊ. साईडला ठेवते. तर टमाटर पण आहे ना आपल्याला असं बारीक कापून, लांबच कापून घ्यायचा आहे. टमाटर कापून झालं, तो साईडला ठेवते. कोथिंबीर कापून घेते. इकडे मी लसूण सोललाय, हे बघा मोठा बाकडा घेतलाय. हा आपल्याला खलबत्त्यात करून घ्यायचा आहे. अद्रक आणि लसूण याच्यात टाकते मी. हे साईडला ठेवते. अद्रक टाकते. अद्रक आणि लसूण आहे ना, याची चांगलं कुटून आहे ना पेस्ट करून घेते. हे बघा, इकडे आता हे सगळं आपलं कापून झालेलं आहे. तर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आता इकडे मी कढाई ठेवते. ते सगळं आपलं झालंय कापून. इकडे ही आपली ब्रोकली. इकडे कढाई ठेवते. तर आपण वरण भात करतो, त्याच्यासोबत ही ना तोंडी लावायला खूप सुंदर लागते. त्याच्याही पेक्षा आपण भातासोबत जे राईस करतो ना, बापरे इतकं सुंदर लागते ही भाजी त्याच्याबरोबर. तुम्ही खरंच करून बघा. आता हे थोडंसं मी फक्त तेल टाकते. कढई गरम झाली.
तर ना आपल्याला जे आपण आपलं ब्रोकली आणि बटाटे थोडेसे वाफून घेतले होते ना, तर ते आपल्याला नुसते या तेलात फ्राय करायचे. त्याचे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. ते चांगले 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे तेलात. आपल्याला हिरवी मिरची वगैरे लागणार नाही याच्यासाठी. तेलात फ्राय करून घेते. थोडं तेल टाकते. त्याच्यावर झाकण ठेवते. झाकण उघडते मी. तर आपण थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे फ्लावर हे आता ब्रोकली. मध्ये आलं नाव फ्लावर तर समजून घ्या, येऊन जातं. तर आता हे मी काढून घेते एका डिशमध्ये. आपल्याला आता दुसऱ्या वस्तू फ्राय करून घ्यायच्या. कोणी ना मशरूम पण टाकतं यात फ्राय करून, म्हणजे कोणाला जर हवा असेल. आम्ही तर नाही खात मशरूम. मी खाल्लेलं पण नाही अजून, कधीच नाही मशरूम, कधीच नाही, म्हणजे घरात आणलेलंच नाही. तर आता यातच आपल्याला प्रोसिजर करून घ्यायची. एकदम सोपी आहे आणि काही वेळ लागत नाही भाजीला. तर आपण ना थोडस जिरं टाकून घेऊ. जिरं गरम झालंय चांगलं. आता आपल्याला टाकायचा कांदा. भरपूर मोठा कांदा आहे आपल्याचा. कांदा व्यवस्थित फ्राय करायचा. कांदा लाल झालाय आपला. टाकून आपण अद्रक लसूणची पेस्ट ती खलबत्त्यात करून ठेवली होती. अद्रक लसूण पेस्ट टाकली तर मला छान सुगंध येतो. मटर व्यवस्थित होऊ देऊ आपण. हे बघा टमाटर पण आपले छान लाल झाले, म्हणजे चांगले भाजले गेलेले आहे याच्यात. आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलं नॉर्मल. आता आपण याच्यात लाल मिरची, हळद, लाल मिरची, एव्हरेस्ट, तुम्हाला हवा असेल तर तो टाका. हा किचन किंग टाकलं. आणि हा आपल्या घरातला काळा मसाला तो टाकायचाच. खूप सुंदर भाजी लागते. तो काही तिखट वगैरे नाही आहे, म्हणजे जो माझा आहे ना तो काही तिखट नाहीये. मम्मीकडचा जो आहे तो थोडा तडका मारतो.
छान मसाला भाजला गेलेला आहे आपला. थोडं पाणी टाकते, तेल सुटे नॉर्मल नावाला. छान भाजीचा मसाला तयार झालेला आहे. कांदा वगैरे तेल पण सुटले छान. तर आता आपण फ्लावर टाकून घेऊ. मला सवय कोथिंबीर आधीच टाकायची. टाकली त्याच्यात मी मीठ टाकते. चवीनुसार मीठ. मस्त इतका सुंदर सुगंध येतोय ना. म्हणजे तुम्ही जर केली ना घरात सगळ्यांना आवडेल ही भाजी. ब्रोकली इतकी सुंदर लागते. पुढे जाऊन दाखवतो मला. खूप छान झाली आहे. आता फक्त आपण थोडी वाफवून घेऊ, कारण की कच्ची नको राहिला. आता भाजी होत आली आपली. ब्रोकलीची भाजी झाली आहे तयार. मोजून 10 ते 15 मिनिटं लागली मला. अरे बघा खूप छान झालेली आहे. किती छान असं दिसते. तुमच्या तोंडाला पाणी आलं का नक्की सांगा मला. चालू आहे आमची तीच लगबग चालू आहे. तर आता मम्मी येणार आहे तिकडनं. आय थिंक काहीतरी 5 तारखेला येईल. तर मम्मीचा 5-6 दिवसाचा प्रवास आहे. तर मम्मी येऊ लागेल. तर तिकडचे काहीतरी व्हिडिओ आहे तुम्हाला तेही मम्मी शेअर करणार आहे. मम्मी कुठे जाईल, तिकडचे काय काय स्पॉट आहे, कुठे मम्मी गेली आहे, तिकडचंही बरंच तुम्हाला बघायला मिळेल. तर मध्ये मध्ये ते पण व्हिडिओ येतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.